आमदार संजय शिरसाट आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। एकीकडे मराठा आंदोलक जे आहेत ते आज संपूर्ण राज्यभरामध्ये फिरतायत, त्यासोबतच जरांगे पाटील महाराष्ट्राचा दौरा करतायत, पण देवेंद्र फडणवीस यांच्यावरच आज आरोप करतायत। जरांगे पाटील कसं पाहता, खुनशी पद्धतीने वागतात, भुजबळांना बळ देतात, नवीन आरोप त्यांनी केलाय। नाही, असं कोणताही राजकीय नेता माहितीतला कोणाला पाठबळ देण्याचा प्रयत्न करणार नाही। एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडलेली आहे आणि मला वाटतं इतका प्रयत्न जे शिंदे साहेबांनी केला आहे गेल्या 40 वर्षात कोणत्याही नेत्याने केलेलं नाही। म्हणून कोण कोणाला पाठीशी घालणार नाही, कोण कोणाच्या आरक्षणासाठी डवळाडवळ करणार नाही। सर्व पक्षाचे नेते एकत्रितपणे येऊन हा प्रश्न सोडवता कसा येईल यासाठी प्रयत्न करतायत। म्हणून असा गैरसमज कृपया कोणी कुणाबद्दल करून घेऊ नये। नक्कीच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीचं सध्या वातावरण राज्यामध्ये पाहायला मिळतं, जरांगे पाटील ज्या पद्धतीच्या भाषेचा वापर करतायत, भाजपचे जे मराठा आमदार आहेत त्यांना ते श्वानाची उपमा देत आहेत, त्यामुळे असंतोषाची लाट कुठेतरी नाही, असं बोलणं गैर आहे, चुकीचं आहे। असं एखादा राजकीय आंदोलनकर्त्यांनी किंवा नेत्यांनी असं बोलणं योग्य नाही आहे। जरांगे पाटलांनी सुद्धा विनंती करणार आहे की हे सर्व राजकीय पक्षातले नेते, मग तो कोणत्याही समाजाचा आमदार असेल, कोणत्याही जाती धर्माचा असेल, ते प्रत्येक जण तुमच्या आंदोलनाला चांगल्या नजरेने पाहत आहे। म्हणून याला कोणी गालबोट लावता कामा नये, याची आपण सुद्धा काळजी घ्या। ओबीसीचं आरक्षण असेल, मराठा समाजाचं आरक्षण असेल, सरकार पॉझिटिव्हपणे ते सोडवण्याचा प्रयत्न करते। विधान परिषदेच्या निवडणुका आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आता महत्त्वाची जबाबदारी देण्यात आलेली आहे, त्यामुळे पसंतीची मतं कुणाला द्यायची आहेत याचं मार्गदर्शन ते करणार आहे। असं नसतं, हे टीमवर्क आहे। एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, हे टीमवर्क आहे आणि टीमवर्कमध्ये हे काम करतात। अशी स्पेशली कुणाला जबाबदारी नाही। प्लॅनिंग आखताना प्रत्येकाकडे काम थोडं विभागून दिलं जातं, तर त्याच पद्धतीने कामाची जर विभागणी झाली असेल तर तो आपल्या पद्धतीने ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो। मॅजिक पॅटर्न पुन्हा एकदा पाहायला मिळेल या निवडणुकीत? त्यांचंच नाही, माहितीचं पॅटर्न तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। बच्चू कडू नाराज आहेत, बच्चू कडू म्हणतात की तिसरी आघाडी आम्ही उघडू, आणि जर शेतकऱ्यांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी मार्गी लावले नाही तर मात्र आम्हाला वेगळा विचार करावा लागेल। 15 ते 17 जागा लढवण्याच्या तयारीत आहेत। रविकांत तुपकरांची भेट पण घेतली। बच्चू कडूंचे दरवेळेला एक आपलं एक अस्तित्व तो दाखवण्याचा प्रयत्नही करतो आणि बच्चू कडूचं आणि CM साहेबाचं काय संबंध आहे ते मला चांगल्या प्रकारे माहीत आहेत। CM साहेब खांद्यावर हात ठेवतील आणि बच्चू कडू आपल्या पद्धतीने काम करेल। अजित पवार यांनी आज सिद्धिविनायकाचे दर्शन घेतलेत आणि 14 जुलैला ते रणशिंग फुंकणारे विधानसभेचं, कसं पाहता याकडे? आनंदाची गोष्ट आहे। हाच प्रोसेस झाली पाहिजे। एक कृपा देवाची घेऊन, आशीर्वाद घेऊन आपल्या राजकीय पक्षाची वाटचाल कशी पुढे न्यायची, हा जर त्यांनी प्रयत्न केला असेल तर त्याचं स्वागत आहे, केलंच पाहिजे। आणि खऱ्या अर्थानं हिंदुत्वाची चालना आता यापुढे महाराष्ट्राला पाहायला मिळते। मिलिंद नार्वेकर तुमचे जुने सहकारी सगळ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत, त्यांनी बबियाच्या अध्यक्षांची सुद्धा भेट घेतली आहे, हितेंद्र ठाकूरांची भेट घेतली आहे, काल मुख्यमंत्र्यांच्या पण भेटीला होते, बऱ्याच नेत्यांच्या भेटीगाठी होत आहेत, त्यामुळे फटका नेमका कुणाला बसणार महत्त्वाचा प्रश्न आहे। मिलिंद नार्वेकर माझा मित्र आहे, तो निवडून यावा अशी माझी इच्छा आहे, परंतु त्यालाही सांगेल तुला कोणी बळी देतं का काय याच्याकडे लक्ष ठेव। नसता मिलिंद नार्वेकर फार डोक्याच्या वर चालला आहे, म्हणून त्याला कुठेतरी बळीचा बकरा बनवण्याचा जर प्रयत्न करत असेल तर त्यापासून त्यांनी सावध राहिलं पाहिजे। शेवटचा प्रश्न आहे, अजितदादा आज पुरवणी मागण्या मांडणार आहेत त्या ठिकाणी आणि बऱ्याचशा आमदारांना निधी मिळेल अशी सुद्धा शक्यता व्यक्त करण्यात येते। काही नाराजीचा सूर आमदारांमध्ये आहे असं तुम्हाला वाटतंय का? नाही, थोडं बहुत प्रमाणात काही ठिकाणी निधीची जी काय वाटप करायचं ते थोडंसं झाल्याचं नाही असं अनेक आमदारांनी मत व्यक्त केलेलं आहे। आम्ही अजितदादांना सांगणार आहोत, समानतेचं धोरण अवलंबून सर्वांना हा निधी कसा वाटप करता येईल याचा प्रयत्न करावा। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।